राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण चाललो होतो आज कॉलेजला. आज सोमवार होता. 0 मिनिटात पोहोचलो होतो भेंड्यामध्ये. आज सोमवार होता, भेंड्याचा बाजार होता बरं का. आपलं कॉलेज पण भेंड्यामध्येच आहे आणि आज दर्शक बाजारमुळे गर्दी पण होती. आलो होतो कॉलेजमध्ये. हे 2 जण म्हणले आम्ही पाय मोबाईलला कुटिंग केली, वर्ल्ड मॅप लावला होता यांना पण म्हणले 1 नंबर काम केलं तुम्ही, भारी दिसतंय ते पण खुश झाले भाऊ. झाली होती सुट्टी मधली, मग आलो भाऊ आम्ही सगळे, आमचा ग्रुपच बाहेर. मग चाललो होतो दर्शक बसायला साईडला. नंतर काही व्हिडिओ काढता नाही आले बरं का. आता सुटलो होतो कॉलेज आणि आपण चाललो होतो घरी. आपली गँग काय भाऊ कायम सोबत राहते, मग सगळे सोबत चाललो होतो आम्ही बाहेर. हा काय कॉलेज का मुसाफिर आपल्या सोबतच राहत असतो भाऊ कायम. आणि आपली गाडी काढली मग 120-300 ना गेटच्या बाहेर. आपला दुसरा मित्र आला होता, ते म्हणजे कोकणाला जायचं आपल्याला. मग गेलो त्यासोबत, आपण पण थोडी शॉपिंग केली होती आणि निघलो होतो आम्ही घरच्या दिशेने. मग 0 मिनिटात मग आम्ही आलो होतो घरी. म्हणलं सचिन शेटचं काही काम चालू आहे का दुकानात जाऊन बघावं. मग त्याच्याकडे गेलो होतो थोड्या वेळ. सचिन शेट काय बिस्किटचे पुढे लिहित होता. मग सचिन शेटला म्हणलं आपल्याला नाही बिस्किटचे पुढे, तिथं काही जास्त वेळ थांबलो नाही, आपल्याला ब्लोअर जोडायचा होता. ब्लोअर जोडायला पण आलो होतो. मग लगे आपलं ट्रॅक्टर पण आलेलं होतं. ब्लोअर जोडून दिला, फवारा मारायचा होता डाळिंबाला. मग आलो होतो रानात, चक्कर मारायला चाललो होतो. मग आपली गाडी जर जोरात पळवली आपण 120-300 ना. मग 0 मिनिटात रानात आलो होतो. आणि तुम्ही म्हणत नाही काय अमेझॉन जंगलमधून चाललं काय, तर आपल्या रानात जायचंच रस्ता आहे बरं का. अशा रस्त्याने जावं लागत भाऊ, वाघा बिगाचं पण भेऊ वाटत, पण काय आपल्याला रानात जावंच लागतं. रानात आलो होतो, म्हणलं तळ्यात किती पाणी बघा आपल्या, पण एकदम फुल भरलेलं होतं. म्हणलं काय टेन्शन नाही. तुम्ही बघू शकता मग सनसेट दर्शिक कसा व्ह्यू येतो आपल्या शेतातून डायरेक्ट. ब्लॉग आवडला असेल तर डायरेक्ट सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक झालंच पाहिजे मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.